जय, अदिती कुठे? हं? चल. काय झालं काय? काय म्हणाले डॉक्टर? फार इंजुरीज नाही आहेत, पण तिला खूप मोठा धक्का बसलाय असं डॉक्टर आता सांगून गेले. तिला शुद्ध आली की मग कळेल नक्की काय झालं ते. पण कसा झाला ऍक्सिडेंट? म्हणजे ही खूप काळजीपूर्वक वागणारी मुलगी आहे अदिती. तिची चूक नसेल, चूक दुसऱ्याचीच असेल. एक्सक्यूज मी, इथे कोणी गर्दी करू नका. कोणीतरी एकानेच पेशंट जवळ थांबा. आम्ही बाहेर थांबतो. अहो, चला. मी येते. अविनाश, तू थांब ना. सर प्लीज तुम्ही बाहेर थांबा. तुझ्या विना अनोळखी नसुनी अनोळखी मनायचे कसे तुझ्या विना
सर मी सांगतो नर्सला, त्या व्यवस्थित करतील. डॉक्टर त्यांची काळजी घ्या आणि खर्चाचा विचार करू नका. आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. फक्त शुद्ध नाहीये एवढंच. काळजी करू नका. ठीक आहे. मिस दाभोळकर, लवकर बरे व्हा. थँक्यू मिस्टर दाभोळकर. खरं म्हणजे तुम्ही खूप धावपळ केली. तुम्ही नसत तर मिस दाभोळकर इथे वेळेत ऍडमिट होऊ शकले नसते. आज मला कळलं की आऊ कायम का म्हणते की आपले जुने क्लायंट्स परत घेऊन ये. कारण तुम्ही फक्त बिझनेस नाही बघितलात तर तुम्ही आमच्या कंपनीशी असलेलं नातेही जपलात. खरं तर त्या जुन्या नात्यांमुळेच हे सगळं करावं लागतं. सॉरी, इथल्या बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण केल्या असतील. काही पैसे तुम्ही खर्च. अहो, नाही देव मॅडम, हे हो बरोबर आहे त्याचं. इथला सगळा खर्च देव टूर्सच करेल. नाही राहू देत ना. ह्या अनिता दाभोळकर, माय वाईफ. ओ नमस्ते. मग ह्या हो म्हणजे त्यांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. तर त्यांना असं वाटलं की मलाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मग मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या इथे आल्या आणि हो ना, हॉस्पिटलचं नाव काढलं की काळजी वाटतेच. आता आधी तिला लवकर बरं वाटू दे. खूप मेहनती आणि लाघवी आहे मुलगी. हो म्हणजे हे नेहमी मला सांगत असतात ना, तिचं खूप कौतुक करतात ते. कौतुक करावं अशीच आहे मुलगी. बरं, तिच्या नातेवाईकांना कळवायला हवं ना. आम्ही आहोत ना. नाही म्हणजे तशा सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत आम्ही. तशी काही गरज नाहीये सध्या. हो बरोबर आहे, पण कळवायला तर हवंच ना. तुम्ही तर इथे किती वेळ थांबणार. अहो मी कळवलंय. तिचे बाबा आजारी असतात. म्हणून मग ते नाही येऊ शकत. हा, पण ती इथे कुठे बांद्र्याला तिच्या काकांकडे राहते ना. हा, ती तिच्या काकांकडे.
पण ते बाहेर गेलेत सध्या. तर काकू येऊन गेल्या आणि मग म्हटलं काकू एकट्या असतील घरी, म्हणजे उगाच त्या इथे थांबणं. अहो मी थांबतो ना इथे. काहीही गरज नाहीये. म्हणजे आम्ही सगळे आहोतच इथे. पुढे काय करायचं ते आम्ही सगळेजण ठरवू. डोंट वरी. दाभोळकर साहेब, इट्स ओके. जयला थांबू दे ना. अविनाश, अरे कसला विचार करतोयस? डॉक्टरांनी सांगितलंय ना, फार काही झालेलं नाहीये, होईल ती बरी. तू उगीचच काळजी करत एवढ्या लांबून आलास. मी तरी तुला सांगत होते. खरं तर मला सुद्धा तुम्हाला इथे बघून खूप आश्चर्य वाटलं. आता तुम्ही खरं तर तुमच्या टूर वरती असायला हवा होतात, परदेशात कुठेतरी. हो, टूरवरच होता तो. माझ्याशी फोनवर बोलताना त्याला हे अदितीचं कळलं आणि मग तसाच निघून आला तो. आज रात्रीची फ्लाईट आहे त्याची परत जायला. गुड. खूप काळजी करता तुम्ही आपल्या एम्प्लॉईशी सुद्धा. म्हणजे अगदी जवळच्या माणसाची करावी तशी. काय झालं जुई? काय नाही रे, कामात लक्षच लागत नाहीये. सारखा अदितीचा विचार येतोय. पण करणार काय? आपण आपलं काम सोडून तर जाऊ शकत नाही ना. नाहीतर आहेतच नवरे. मला तर खूपच काळजी वाटते. बरं झालं नंदिनी नाहीये. माहिती नाही किती हळवी आहे ती. कुणाला काही झालंय हे कळलं असतं ना तर नुसती काळजीनीच अर्धी झाली असती. नंदिनी मॅडमना कळवलं का? नाही अजून. बघूया आधी डॉक्टर काय म्हणतायत. तिलोत्तमा मॅडम, हे सारिका, अगं एक काम कर ना, तुझ्या अंकशास्त्रानुसार बघ ना अदितीच्या तब्येतीबद्दल. पण आता ठीक आहे ना ती? पण अजून शुद्धीवर नाही आली ना, म्हणून जरा टेन्शन आहे. तुझं कॅल्क्युलेशन करून बघ ना. नाही, नको. का? कसं आहे माहितीये का मॅडम, म्हणजे हे ना सगळं अंकांचं गणित आहे. ते कधीतरी चुकूही शकतं. आणि आदितीच्या बाबतीत मला हे सगळं करण्याची हिंमतच होत नाहीये. नको, आज नको. पण खरं सांगू का, माझं मन मला सांगतंय सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तसंच असू दे. पण अरविंद काका कुठे दिसत नाहीयेत. मला वाटतं त्यांना राहावलं नसेल म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले असतील. ते सुद्धा अगदी नंदिनी सारखे आहेत, हळवे. नाही, मगाशी मी बोललो डॉक्टरांशी. ते मला म्हणाले की तू
सॉरी. मी हे हा अरविंद काका बोला. हॅलो जय, तू हॉस्पिटलमध्ये आहेस का? हो आदिती कशी आहे? डॉक्टर काय म्हणाले? काका अजून शुद्धीवर नाही आले. आय एम सॉरी जय. काका अरे मला तिथे हसायला हवं होतं रे. मला तिचा चेहरा सारखा सारखा समोर येतोय रे. काका मलाही खूप काळजी वाटते अदितीची. अब काळजी करू नकोस, मी तिथे येतो हॉस्पिटलमध्ये. फक्त हॉस्पिटलचा पत्ता मला SMS कर. हा मी मेसेज करतो तुम्हाला. लवकर या काका. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. अरे बाबा तू नको काळजी करू, नको रडू. सगळं काही चांगलं होईल. आदितीला काही होणार नाही. तू फक्त पटकन हॉस्पिटलचा पत्ता SMS कर, मी लगेच येतो तिथे. पण नशीब मिस्टर दाभोळकर तुम्ही तिथे होता, नाहीतर काय झालं असं काय माहिती. नाही, एवढी धावपळ दुसरं कोणीच करू शकलं नसतं. नाही, पण नशीब एवढं चांगलं आहे की जिथे आमची मीटिंग होती तिथेच हे सगळं घडलं. म्हणजे मिस दाभोळकर सुद्धा मीटिंगला आले होते? नाही, मी फक्त मिस्टर जयराम आणि मिस रजनीला भेटणार होतो. मग मिस दाभोळकर तिथे का आल्या होत्या? त्या तिथे येणार आहेत हे मलाही माहित नव्हतं. पण त्या तिथे का आल्या ह्याचं उत्तर कदाचित मिस्टर जयरामच देऊ शकते. जयराम, मिस दाभोळकरांच्या प्रोजेक्टशी काहीही संबंध नाही, तरी सुद्धा त्या मीटिंगला कशा आल्या? अरे कदाचित त्यालाही माहित नसेल. पण हा योगायोग नक्कीच नाहीये ना. काय जयराम, तुम्हालाही माहित नाही का त्या का आल्या ते? जयराम, मी काहीतरी विचारतोय आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. का आल्या मिस दाभोळकर तिथे? त्या जर तिथे आल्या नसत्या तर हा अपघात टळला असता. या क्षणी खरं सांगून मी अदितीचा जीव धोक्यात घालू शकत नाही. मिस्टर जयराम, सर मी ऍक्च्युली दाभोळकरांच्या प्रोजेक्टची एक फाईल मी ऑफिसला विसरलो होतो काल. आणि ती मिस आदितीला सापडली. ती फाईल त्या स्वतःच्या घरी घेऊन गेल्या होत्या. आज मीटिंग आहे म्हणून त्या आठवणीने फाईल घेऊन तिथे आल्या तेव्हा. म्हणजे हे जे सगळं झालं त्याला तुम्ही जबाबदार आहात मिस्टर जयराम. तुम्ही फाईल विसरलात ही तुमची चूक आहे. मग तुम्ही त्यांच्या घरी जायचं होतं आणि घ्यायची ती फाईल. तुम्ही गेलाच नाहीत. मग त्या आल्या तुमची फाईल घेऊन तुम्हाला द्यायला, आणि काय झालं त्याचे परिणाम तुम्ही बघताच आहात. अविनाश, अरे शांत हो तू जरा. अरे विसरला तो फाईल, होते अशी चूक. आणि पुढे असं काही होणार आहे याची त्याला तरी कल्पना होती का?
हे बघ, जे घडायचं असतं ना ते घडतं. अहो, आपण आपले कामं जर नीट केली नाहीत ना तर तुमच्यामुळे दुसऱ्यांना ते भोगावं लागतं. इतका निष्काळजीपणा. अविनाश, उशीर होतोय तुला. तुला परत जायला निघायचंय ना? हो. तू निघ आता. मी थांबते इथे अजून थोडा वेळ. तू काळजी करू नकोस अदितीची. अहो, मिस दाभोळकर शुद्धीवर आल्या की मला फोन करायचा. मी येतो.